ओके. सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द फर्स्ट सेशन. ह्या पहिल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या कंपनीचे बेसिक डिटेल्स काय आहेत. आपण ए आय कसं शिकणार आहोत, ह्या प्रोग्रामला काय म्हणतात आणि वर्षभरासाठी आपण जे काही शिकणार आहोत ते त्याचं शेड्यूल कसं असणार आहे. आजच्या पहिल्या सेशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत की ए आय फाउंडेशन ज्यावेळेस मी म्हणतो तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण फक्त ए आय शिकणार आहोत. ए आय फाउंडेशन सफल मार्केटिंग सोल्युशन्स तर्फे तुम्हाला शिकवण्यात ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की बेसिक स्ट्रॉंग असल्याशिवाय आपण ॲडव्हान्स लेवलकडे जाऊ शकत नाही. म्हणून ए आय फाउंडेशन आम्ही 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना वयानुसार सिलेबस डिवाइड करून त्याची रचना केलेली आहे. तुम्ही स्कूलमध्ये जर असाल, तुम्ही कोणत्याही स्टँडर्डमध्ये असाल तर तिथून सुरुवात करता येईल. असं कुठेही असं लिहिलेलं नाहीये किंवा कुठेही असं काही मॅन्डेटरी नाहीये की जर आत्ता सध्या आम्हाला कळालं याच वर्षी की ए आय फाउंडेशन लॉन्च झालंय, पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी किंवा तुम्ही जो विद्यार्थी मला ऐकतोय तोच जर समजा 7वी 8वीत असेल, आता त्याला वाटलं की सर हे तर तुम्ही 5वी पासून शिकवतायत, मग आम्हाला 5वीचा 6वीचा 7वीचा सिलेबस कव्हर होईल का, आम्हाला हे सगळं समजेल का. जर ह्या सगळ्या गोष्टी जर गृहीत धरल्या तर आम्ही असं सांगू इच्छितो की प्रत्येक जण ज्या कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे त्या स्टँडर्डपासून त्याला बेसिक्सपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत नेण्यासाठीच पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे. जर तुम्ही 8वी 9वीत असाल तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला 5वी 6वीचं शिकायची गरज नाही. आता तुम्हाला 8वी पासूनच कसं बेसिक पासून ॲडव्हान्स न्यायचं ते आम्ही त्याच दृष्टिकोनाने सिलेबस बनवला आहे आणि तसं आम्ही नेणार आहोत. आपण जे काही ए आय फाउंडेशनमध्ये शिकणार आहोत, आठवड्याभरामध्ये 2 लाईव्ह लेक्चर असतील ज्यावेळेस मी किंवा आमचे जे काही असिस्टंट फॅकल्टीज आहेत ज्या की हायली ट्रेंड आहेत, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि ज्यांच्याकडे ह्या गोष्टी वापरण्याचा अनुभव आहे, माझ्या स्वतःच्या कामामध्ये इन्व्हॉल्व असतात, अशा हायली क्वालिफाईड किंवा एक्सपिरियन्स्ड लोकांना टॉपिक्स घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इंट्रॅक्शन होईल ऋतुजा मॅडम सोबत, सीमा मॅडम सोबत किंवा अजूनही फॅकल्टीज आमचे भरपूर आहेत. हे तर महाराष्ट्रामधल्या फॅकल्टीज आहेत, अजून महाराष्ट्रामध्ये भरपूर वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टनुसार वेगवेगळी फॅकल्टी पण आहे. मी उदाहरणाकरता एक नावं घेतलेली आहेत. आता तुम्ही जर कोणत्या स्कूलला बिलॉंग करत असाल, तुम्ही जर कोणत्या स्कूलमधून आहात तर तुमच्या स्कूलमधली तुमची स्वतःची एक फॅकल्टी असते, ती तुम्हाला शिकवते. आणि तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजसाठी वेगळा सिलेबस आहे. उद्देश मात्र तोच आहे की बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलच्या ए आय पर्यंत तुम्हाला वर्षभरामध्ये गोष्टी शिकवायच्या आहेत. आता जर तुम्ही स्कूल पासआउट आहात किंवा स्कूलमध्ये आहात, कोणतेही विद्यार्थी आहात, सगळ्यात पहिलं इंटेन्शन आहे की आपली जी कंपनी आहे सफल मार्केटिंग सोल्युशन्स, पहिले त्या कंपनीबद्दल तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सफल मार्केटिंग सोल्युशन्स ही आमची पहिली आय टी कंपनी आहे परभणी डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये. परभणीमध्ये इतर कोणत्याही अजून ज्या सर्व्हिस बेस कंपन्या आहेत ज्या सिमिलर आमच्यासारख्याच आय टी सर्व्हिसेस देतात, आमचं म्हणणं आहे की आम्ही पण त्यांच्यासारखेच सर्व्हिसेस तुम्हाला देतो. ठीक आहे, जसं की वेबसाईट बनवून देणे, ॲप्लिकेशन बनवून देणे किंवा मार्केटिंग करून देणे, फायनान्स सांभाळणे, सप्लाय चेन सांभाळणे, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये छोटासा फरक आहे. आम्ही बाकी सगळ्या गोष्टी सेम करतो. फरक मात्र एवढाच आहे की बाकीचे ब्रँड्स जे परभणीमध्ये ऑपरेट करतात सध्या, त्या ब्रँड्सच्या एंड टू एंड सर्व्हिसेस असतील का नाही असतील ह्याची गॅरंटी आमच्याकडे नाही आहे. आम्ही काय तेवढं रिसर्च केलं नाही, पण आमच्याकडे मात्र एंड टू एंड सर्व्हिसेस आहेत. एंड टू एंड सर्व्हिसेसचा अर्थ असतो की आम्ही फक्त तुम्हाला वेबसाईट बनवून देत नाही, तर त्या वेबसाईटला पूर्ण वर्षभर मेंटेन सुद्धा ठेवण्याचं बघतो. वेबसाईट बनवल्याच्या नंतर मात्र तुम्हाला मार्केटिंगची गरज असते, तर कोणीही जेव्हा वेबसाईट बनवतं त्याला जर मार्केटिंग नाही भेटली तर त्याला एंड टू एंड सर्व्हिस म्हणत नसतात. तर आमची कंपनी आम्ही का म्हणतो की एंड टू एंड आहे, वेबसाईट बनवली जाते, नंतर तुमची मार्केटिंग केली जाते, नंतर त्यानंतर मार्केटिंगचे रिझल्ट्स ॲनालाइज केले जातात, मग तुम्हाला त्यावरचे सोल्युशन सांगितले जातात की तुमची मार्केटिंग बेटर कशी करता येईल वगैरे वगैरे. मार्केटिंग करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट शूट्स करावं लागतात, ॲडव्हर्टाइजमेंटच्या शूटिंग झाल्यावर एडिटिंग करावे लागतात, एडिटिंग झाल्यावर त्या पोस्ट करावे लागतात, सोशल मीडियाजवरती पोस्ट झाल्याच्या नंतर ते ऑप्टिमाइज करावे लागतात, ऑप्टिमाइज झाल्याच्या नंतर कस्टमर्सला कॉल वगैरे करून त्यांना विचारावं लागतं की ते इंटरेस्टेड आहात का. इथपर्यंत आम्ही आमच्या क्लायंटचे सर्व्हिसेस करून देतो. त्यापुढे मात्र क्लायंटला स्वतःलाच कामं करावे लागतात, कारण की अल्टिमेटली बिझनेस त्यांचा आहे,
आम्ही फक्त लीड व्हॅलिडेट करून देतो. त्यानंतर आमचा असा उद्देश नाही आहे की कुठेही अ, असा असा कुठेच उद्देश नाही की आम्ही फक्त एखादा प्रॉडक्ट विकला आणि नंतर आता तुम्ही आम्हाला अ, म्हणजे अप्रोच नका करू वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तर मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय? हा बेसिकली हा जो व्हिडिओ बनवत आहे मी, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे काही आम्ही शिकवणार आहोत ते रिअल लाईफ प्रोजेक्टवरून शिकवणार आहोत. उदाहरणार्थ, राहुल नावाचा जर एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला सगळ्यात पहिले जर वेबसाईट मेकिंग हा चॅप्टर असेल, तर तो कसा शिकवणार? एखाद्या रिअल लाईफ कंपनीला, एखाद्या दुकानदाराला, एखाद्या छोट्या-मोठ्या होम बेस्ड बिझनेसला, कोणालाही जर गरज असेल वेबसाईट मेकिंगची, तर ते लोकं आमच्याकडे येतात. आम्ही अशा प्रोजेक्टमध्ये त्या विद्यार्थ्याला इन्व्हॉल्व करून त्याच्याकडून काम करून घेतो, जेणेकरून तो प्रॅक्टिकली शिकतो. थेरॉटिकल व्हर्जन तर आम्ही व्हिडिओजच्या माध्यमातून त्याला देतच असतो. इमेजच्या माध्यमातून, ब्लॉग्सच्या माध्यमातून त्याला ते रीड करावेच लागत असतात. त्याच्याकडे नोट्स असतात आमचे प्रत्येक चॅप्टरचे, प्रत्येक सब्जेक्टचे. परंतु ह्यासोबत जर त्याला अनुभव चांगला भेटला आणि तो रिअल लाईफ कंपनीवर भेटला, तरच उपयोगाचा आहे. हे आम्हाला 2019 पासून आम्ही म्हणजे हे सगळ्या गोष्टी करतो, तर टेस्टेड आहे ही गोष्ट. असं कुठेही नाही आहे की आम्ही तुमच्यावर नवीन पद्धतीने, नव्या पद्धतीने काहीतरी इम्प्लिमेंट करतोय. ऑलरेडी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना, मोर दॅन 21,000 स्टुडंट्स, 21,000 विद्यार्थ्यांच्या नंतर ज्यावेळेस आम्ही हे अनुभवलं की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवल्यावर जास्त अनुभव मिळतो, त्यांना जास्त कळतं. त्याच वेळी आम्ही हे निर्णय घेतला की ह्याला AI फाउंडेशन्सच्या नावाखाली आपण हे लॉन्च करूयात. स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपर्यंत किंवा कॉलेज लेवल जे पास आउट झाले त्यांच्यासाठी सुद्धा योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता बनवणारे हे AI फाउंडेशनचे क्लासेस आम्ही लॉन्च केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण AIची सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगतो की आपली कंपनीचं बेसिक बॅकग्राऊंड तुम्हाला कळालेलं आहे. आम्ही काय करतो हे कळालेलं आहे. आता तुम्हाला कसं शिकवणार आहोत हे सांगतो. वर्षभरामध्ये आपले मंडे टू सॅटर्डे क्लासेस चालतील, ज्यामध्ये 2 दिवस तुमच्या बॅचेसनुसार लाईव्ह लेक्चर असेल. आता एखाद्याची बॅच मॉर्निंगला असेल, इव्हनिंगला असेल, आफ्टरनूनला असेल, हे तुम्हाला ॲडमिशन घेताना सांगितलं जाईल की तुमची बॅच कधी आहे. तुम्ही त्यानुसारच रेडी राहू शकता. आता एखाद्याची बॅच मंडे आणि ट्यूसडे असू शकते, मंडे आणि फ्रायडे असू शकते, वेडनेसडे आणि थर्सडे असू शकते, काही पण असू शकते. तर हे पण तुम्हाला तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस किंवा माझे जे काही कोऑर्डिनेटर्स आहेत, स्टुडंट कोऑर्डिनेटर्स किंवा टीम मेंबर्स आहेत, ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून एक बॅचचा टायमिंग वगैरे सांगतील. ह्या लाईव्ह लेक्चर्समध्ये माझे जे काही असिस्टंट टेक्निकल हेड्स आहेत, ठीक आहे, तर उदाहरणार्थ सीमा मॅडम आहेत, त्या तुम्हाला ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवतील की तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनपासून सॉफ्टवेअर कसं इम्प्लिमेंट करावं आणि इम्प्लिमेंट झाल्यावर त्याचा रिझल्ट कसा येतो तो समजून कसा घ्यावा आणि क्लायंटला कसं दाखवावा, इथपर्यंत आम्ही त्या गोष्टी दाखवतो. आता सगळ्यात पहिले तुम्हाला मंडे टू सॅटर्डेपर्यंतचं जर शेड्यूल कळाला असेल, संडेला तर सुट्टी असते. तर त्यामध्ये 2 लेक्चरच फक्त आपण लाईव्ह घेतो. ह्याचं मागचं कारण आहे की आपल्याला थेरॉटिकल व्हर्जन नाही बनवायचं आहे आपल्या AI फाउंडेशनचं. आपल्याला स्कूलचे जे काही विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा पास आउट विद्यार्थी आहेत, त्यांचं एक रूटीन बघता प्रत्येक जणाला फुल टाईम टाईम नसतो. एकदम असा पूर्ण दिवसभर टाईम नसतो. वेगवेगळे टायमिंग त्यांचे गुंतलेले असतात. क्लासेस, डान्स क्लास, हे क्लास, अबॅकस क्लास किंवा शाळा, कॉलेज, ट्युशन सगळं काही आहे. परंतु त्यामधून वेळ काढून जर तुम्ही हे शिकत आहात, म्हणून 2 दिवस देणं गरजेचं आहे. बाकी सगळं कंटेंट आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग माध्यमातून देतो. ते सुद्धा तुम्हाला बघण्याचं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 40 मिनिट्सचं लेक्चर असेल फक्त, ज्यानंतर तुम्हाला बाकी इन्स्ट्रक्शन्स ईमेलद्वारे, WhatsAppद्वारे भेटत राहतील आमच्या टीम मेंबर्सकडून आणि तुम्हाला त्या पद्धतीने टास्क कंप्लीट करायचे आहे. हे सगळे टास्क वगैरे करत असताना जर तुमच्याकडून काही पेंडिंग वर्क आहे, तुम्हाला जर काही आमच्या टीचर्सने, आमच्या फॅकल्टीजने काही काम दिलं आपल्या सब्जेक्ट संदर्भात, ते काम तुम्ही करू शकला नाहीत, हरकत नाही. तुम्ही 2 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, 10 दिवस घ्या, 30 दिवस घ्या, किती पण दिवस घ्या, पण तुम्ही टीचरला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. तुम्ही टीचरला इन्फॉर्म केलं तर तुमची स्वतःची वैयक्तिक प्रोग्रेस होते. आम्ही कुठेही स्कूल, कॉलेज, अशी युनिव्हर्सिटी वगैरे काही चालवत नाही आहोत. आम्हाला कुठेही मॅन्डेटरी करायची गरज नाही आहे की तुम्ही होमवर्क केलाच पाहिजे. परंतु हे डिस्क्लेमर आहे, जे आम्ही पहिल्या सेशनमध्ये मी किंवा माझे जेवढे टीचर्स तुम्हाला शिकवतील, त्यांचं पहिलं सेशन असंच असतं की आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो
तुम्ही जर काही टास्क वगैरे केले नाहीत, तुम्ही जर काही आमचे परफॉर्मन्स होणारे म्हणजे जे परफॉर्मन्स तुमचे आउटकम दाखवणारे काही जर होमवर्क केले नाहीत, तर आम्ही तुमचा आउटकम कधीही दाखवू शकणार नाहीत आणि त्याच्यासाठी आम्ही जबाबदार कधीही नसतो. ह्याच्यामागे एकच उद्देश आहे, की तुम्ही काम करावं. काम केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये सुधार दिसतो. तो नाही दिसला तर त्यावरती आम्ही उपाय काढतो. परंतु तुम्हाला दिलेल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, दिलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्लिमेंटेशन करणं, होमवर्क करणं, ते टास्क करणं हे गरजेचं आहे. तर भरपूर विद्यार्थी असे समजत असतील, की सर अ, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर किंवा सीमा मॅडमने सांगितल्याच्या नंतर, ऋतुजा मॅडमने सांगितल्याच्या नंतर असं वाटत असेल तुम्हाला, की आम्हाला 4-5 तास काम लागतं का काय? किंवा किती आहे? असं काहीच नाहीये. प्रत्येक व्हिडिओ जे तुम्हाला माझे किंवा सीमा मॅडमचे किंवा ऋतुजा मॅडमचे येतील, ते सगळे व्हिडिओज 30 मिनिट ते 40 मिनिटाचेच असतील, ह्यावरचे नसतील. ह्याच्यामध्ये पण ते टप्प्या-टप्प्यामध्ये येतील. 10 मिनिट्स, 1 मिनिट, 6 मिनिट असे येतात. 1 मिनिट म्हणजे ते रील्सच्या माध्यमातून येतील. 6 मिनिट म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओज येतील आणि 10 मिनिट्स, 20 मिनिट्स म्हणजे ते लाँग व्हिडिओज येतील. त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस आम्ही टास्क देतो तुम्हाला, तर टास्क मॅक्सिमम 1 घंट्याचा असतो. असाच टास्क तुम्हाला देतो किंवा जर तो 2 तासाचा असेल, तर त्याचा सबमिशनचा जो टाईम पिरियड असतो, तो आम्ही तुम्हाला 2 किंवा 3 दिवस देतो. मग तुम्ही आरामशीर तो टास्क थोडा आज करा, थोडा उद्या करा, थोडा परवा करा आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने आपले एआय फाउंडेशन्स वर्षभराचे चालतील. जून, जुलै, ऑगस्ट आपले असे 3 महिन्यामध्ये ॲडमिशन्स ओपन असतात. जूनमध्ये आपल्या बॅचेस बनत असतात. जुलैमध्ये बॅचेस बनत असतात आणि ऑगस्टमध्ये बॅचेस बनत असतात. तुम्हाला ज्यावेळेस विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की सर मला बॅच जॉइन करायची आहे, त्यावेळेस तुम्ही जॉइन करू शकता. कुठेही असं नाहीये, की फक्त म्हणजे 1 ऑगस्टला जॉइन झालं तर बॅच आहे, 2ला आहे. हां, परंतु जून, जुलै आणि ऑगस्टमध्येच तुम्हाला बॅचमध्ये एनरोल होणं गरजेचं आहे. ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला ॲडमिशन करता येणार नाही. आता ज्यांनी हे ॲडमिशन केलं आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी हा व्हिडिओ असेल म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी ॲक्सेस असेल आपल्या पोर्टलचं वगैरे, आता त्यांना ह्या रेकॉर्डिंग वगैरे ज्या दिसतील, त्या आम्ही पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहोत, की रेकॉर्डिंग कशा दिसणार आहेत किंवा त्यांना कसे क्लासेस होणार आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची आहे, की तुमच्याकडे लॅपटॉप, इंटरनेट ह्या 2 गोष्टी अति आवश्यक आहेत. लॅपटॉप नसेल तर भरपूर विद्यार्थ्यांचे सजेशन्स ऐकल्यानंतर 2019 ते 2024 आम्ही 2025 मध्ये ही गोष्ट लॉन्च केली आहे, की आम्ही मुंबईवरून, हैदराबादवरून आणि बंगलोरवरून मोठ्या-मोठ्या आय-टी कंपनीजमधून सेकंड हँड लॅपटॉप, ज्याला रिफर्बिश्ड लॅपटॉप सुद्धा म्हणतात, ते आम्ही बल्कमध्ये घेत आहोत. 500, 600, 700च्या क्वांटिटीमध्ये प्रति वर्ष आणि त्या लॅपटॉप्सला आम्ही रिफाईन करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तर विद्यार्थ्यांना जर लॅपटॉप कोणता घ्यावा, कसा घ्यावा कळत नसेल, तर आमची जी काही फॅकल्टीज असते, आमचे जे काही टीम मेंबर्स असतात, ते तुम्हाला गाईड करतील. आम्ही सजेस्ट करतो, की तुम्ही इतर लॅपटॉप घेण्याआधी आमचाच लॅपटॉप प्रिफर करावा. त्यामागे एक उद्देश आहे. आमच्याचकडून का घ्यावा? असं नाही की आम्हाला फक्त लॅपटॉप तुम्हाला विकता येतो. गोष्ट अशी आहे, की आम्ही जे रिफर्बिश्ड लॅपटॉप विकणार आहोत, त्यामध्ये आम्ही सगळ्या सेटिंग तुम्हाला करून देऊ. तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन्स वगैरे करून देऊ, जे तुम्हाला लागणार आहेत, गरजेचे आहेत. शिवाय मार्केटमध्ये जी प्राईस आहे, बस त्याच प्राईसमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो. अगदी रिझनेबल गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या लॅपटॉपची सुविधा वगैरे होत असते. नेक्स्ट क्लासपासून लॅपटॉप जर तुमचा नसेल आणि आमचे प्रोजेक्ट्स जर होत नसतील, तर ते तुम्हाला कधी ना कधी कव्हर करावे लागतील. तुम्हाला जर स्वतःलाच ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकतात. काही त्यामध्ये म्हणजे असं कंपल्सरी नाहीये की लॅपटॉप्स घ्यावा. पण तुम्ही आमचे सेशन ऐकून काही फायदा नाही. एआय बद्दलची जी माहिती आम्ही व्हिडिओजमधून देतो, तिथे ऐका. पण ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल घेतो, त्यावेळेस तुमच्याजवळ लॅपटॉप असू द्या. जर तुमच्या फॅमिली मेंबरचा, फ्रेंड्सचे लॅपटॉप असतील तर अतिउत्तम. तुम्ही तो लॅपटॉप घेतला तरी वापरला तरी चालेल. ठीक आहे. पण त्यामध्ये मात्र ते सेटिंग्स तुम्हाला करावे लागतील. हां, टीचर्स तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करतील, की सेटिंग्स कशा करायच्या आहेत, लॅपटॉप्समध्ये इन्स्टॉलेशन कसे करायचे आहेत सॉफ्टवेअरचे. ठीक आहे. पण ते तुम्हालाच करावं लागतील. आमची फॅकल्टी कुठेही पर्सनली मदत करत नाही. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मदत नक्कीच करू आम्ही. त्यानंतर तुमच्याकडे लॅपटॉप, इंटरनेटची सुविधा आल्याच्या नंतर मात्र त्यामध्ये कशा प्रॅक्टिस करायच्या आहेत, ह्याबद्दलचे सेशन सुरू होत आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला अ, ह्या गोष्टींचं आम्ही अवगत करून देत आहोत आणि पुढच्या क्लासमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लॅपटॉप घेऊन या.
नेक्स्ट क्लासपासून तुम्हाला पोर्टलची माहिती देण्यात येईल आणि नेक्स्ट क्लासपासून तुम्हाला दाखवण्यात येईल की आपले क्लासेस वगैरे कसे चालतात. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही अवश्य आम्हाला विचारू शकतात आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. WhatsAppचं चॅनल आमचं या वर्षीचं बनलेलं आहे. त्यामध्ये साधारण 15 ऑगस्टच्या पुढून तुम्हाला सगळे अपडेट्स येत राहतील. त्या सगळ्या चॅनल्समध्ये तुम्हाला अपडेट्स कळत राहतील. त्या पद्धतीने तुम्ही पुढे बॅचेसची इन्फॉर्मेशन तिथून घेऊन पुढे जाऊ शकता. थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट क्लास.